नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर माघ पौर्णिमाचं काय विशेष महत्त्व आहे आणि तुम्हाला ती कशी साजरी करायची आहे, या दिवशी गाईला तुम्हाला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका. कारण माघ पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मीचं नामस्मरण करणं किंवा माता लक्ष्मी कुठेतरी लिहिणं हे खूप भाग्याचं आहे आणि त्यामुळे तुमची हर एक मनोकामना पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख संकट हे असतातच. कोणीच असा या जगामध्ये नाही की त्याच्या जीवनामध्ये कोणतं संकट नाही. ज्याच्याकडे पैसा पाणी आहे त्याच्याकडे मानसिक संतुलन किंवा घरातलं संसारात जी काही आपण बोलतो संतुलन ते ठीक नाही आहे. ज्याच्याकडे अगदी सुखी संसार आहे किंवा त्याची बायको मुलं घरात अगदी व्यवस्थित वातावरण आहे, त्याच्याकडे पैसा पाण्याची कमी आहे. कोणी पैसा पाणी आहे, मानसिक संतुलनसुद्धा ठीक आहे, त्याच्याकडे घरामध्ये त्याचं आरोग्य ठीक नाही. तर अशा भरपूर सगळ्यांच्या प्रॉब्लेम्स असतात आणि सगळेजण यावरती तोडगा काढायचा प्रयत्न करत असतात. तर असे खूप तोडगे तुम्हाला यूट्यूबवरती भेटून जातील. त्यातलाच हा एक तोडगा म्हणजे माघ पौर्णिमा. आपल्या या वर्षामध्ये 12 पौर्णिमा येत असतात, पण त्या 12 पौर्णिमेमधील अशा काही खास पौर्णिमा आहेत ज्या ज्या दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत आणि ती खास पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा देखील आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघे अति प्रसन्न असतात. माघ पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न मुद्रेत असतात किंवा त्या दिवशी तुम्ही कोणतेही उपाय त्यांच्यासाठी केले तरी ते लगेच प्रसन्न होत असतात. त्यामुळे ही पौर्णिमा त्यांच्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे ती तुम्हाला देखील या दिवशी असे काही उपाय करायचे आहेत. तसंच मी तुम्हाला सांगितलं, नमकचा उपाय देखील तुम्ही या दिवशी करू शकता. या दिवशी कपाटावरती तुम्हाला एक वस्तू मी तयार करून ठेवायला सांगितली होती. विड्याचं पान कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते देखील तुम्ही या दिवशी करून माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता. तर या दिवशी तुम्हाला पितरांसाठी तुम्हाला दिवा लावायचा आहे. पौर्णिमे दिवशी आपण तर पिंपळाच्या झाडाखाली आपण दिवा लावत असतो, कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे, ब्रह्माजींचा वास आहे आणि भगवान भोलेनाथ शिव यांचा देखील वास आहे. त्यामुळे तुम्हाला इथे एक तांब्या जल घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. एक दिवा लावायचा आहे, अक्षदा फूल तुम्हाला व्हायचे आहेत, अगरबत्ती व्हायची आहे. असं केल्याने तुम्ही जर 12 पौर्णिमेतील जर ही एकाच पौर्णिमेला फक्त जरी केलं ना, तरी तुमच्या जीवनातील साऱ्या संकटातून तुम्हाला मुक्ती भेटत असते. कारण कुठेतरी आपल्या पूर्वजन्मीचं पाप असतं किंवा आपल्या हातून कळत नकळत झालेलं पाप असतं. त्यामुळे आपल्या घरात दुःख येत असतं, दारिद्र्य येत असतं, कुठेतरी आपण संकटात अडकलेलो असतो. त्यातून आपल्याला बाहेर यायचं असतं, पण आपल्याला मार्ग भेटत नसतो. आपण खूप प्रयत्न करतो, पण आपल्याला योग्य तो दरवाजा भेटत नाही बाहेर येण्याचा. त्यामुळे तुम्हाला हा दरवाजा म्हणजे माघ पौर्णिमा आहे हे लक्षात घ्या. कारण या दिवशी तुम्ही अन्य दिवशी माता लक्ष्मीची पूजा कराल, पिंपळाच्या झाडाखाली जाल, घरामध्ये साऱ्या वस्तू तुम्ही कराल, तुळशीला पाणी घालाल, तुळशीची पूजा कराल. पण काही खास दिवस असतात त्याच दिवशी तुम्ही नेमकं नॉनव्हेज खाता. तुमच्या लक्षात येत नाही की या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे किंवा काय तोडगे काढायचे आहेत हे तुमच्या लक्षात नसतं आणि तुमच्या हातून चुकी होत जाते आणि केलेल्या तुमच्या साऱ्या जी काही सेवा आहे, जी काही प्रार्थना आहे ती तुमची सगळी व्यर्थ जात असते. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमधील मी तुम्हाला जी काही माहिती देत आहे ती माहिती अगदी विनाखर्चिक आहे. तुम्हाला एका रुपयाचा सुद्धा खर्च नाही आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही करून बघा. मी तुम्हाला जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कधी कोणता उपाय कोणासाठी कोणाची किस्मत चमकेल आपण सांगू शकत नाही. कारण प्रत्येकाचं भाग्य वेगवेगळं असतं, प्रत्येकाचं ग्रह वेगवेगळे असतात, प्रत्येकाच्या राशी वेगवेगळ्या असतात. कोणती राशी कोणत्या उपायाला मॅच होईल आणि त्याचं चांगलं होईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही या उपायांवरती नीट लक्ष देऊन हे कार्य केलं पाहिजे. आणि हे उपाय शास्त्रात सांगितलेले उपाय आहेत. बघा, तुम्ही मीठ हे माता राणीला खूप प्रसन्न करण्यासाठी आपण वापरत असतो. मिठामध्ये माता राणी साक्षात वसलेले असते. जसं की हळद आहे, वेलची आहे, लवंगा आहे, ते अगदी माता राणीला प्रसन्न करणाऱ्या साऱ्या वस्तू आहेत
ह्या अगदी शास्त्रात लिहिलेल्या आहेत किंवा ग्रंथपुराणामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे विड्याचं पान असेल, आपण प्रत्येक पूजेमध्ये बघत असतो माता राणीला प्रसन्न करण्यासाठी किंवा माता राणीच्या प्रत्येक पूजेमध्ये विड्याचं पान ठेवलं जातं. त्याच पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशीसुद्धा गाईला एक नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. गाई म्हणजे साक्षात माता राणीचं स्वरूप आहे. गाईच्या अंगामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे असं आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत. आणि गाईला आपण अख्ख्या जगामध्ये पवित्र कोण असेल ती आहे गोमाता आणि तुळशी माता असं आपण मानत असतो. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशी माता असेल, गोमाता असेल यांची तुम्हाला पूजा करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये जर गाई असेल तर उद्याच्या दिवशी गाईच्या पायावरती तुम्ही पाणी घाला, तिला हळद कुंकू लावा, तिला फुलं अर्पण करा आणि तिला नैवेद्य तुम्हाला द्यायचं आहे. जर तुमच्याकडे तुम्ही बाहेर राहत असता, तुमच्याकडे गाई नाही आहे, तुम्ही गाईची जरी तुमच्या घरी मूर्ती असेल तिचीसुद्धा तुम्ही उद्या फोटोची पूजा करा किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तिची देखील तुम्हाला उद्या पूजा करायची आहे. किंवा तुमच्या आजूबाजूला मठ असेल, कोणतं मंदिर असेल, तिथे जर गाई असेल तर तुम्ही नक्की तिथे जा. पूजा करायला नाही जमली तर तिला एक नैवेद्य तुम्हाला द्यायचा आहे. तो देखील तुम्हाला देणं शक्य नसेल तर निदान तिच्या अंगाला, तुम्हाला डोक्याला असेल, पायाला असेल, तुम्हाला हात लावून तिला प्रणाम करायचा आहे. तुम्ही तिला स्पर्श करणं म्हणजे तुमच्या सगळ्या पापातून मुक्तता होणे होय. उद्या जर तुम्हाला जिथं गोमाता बांधलेली आहे तिथलं जर गोमातेच्या खालची जी माती आहे ना ती उद्या तुम्हाला 6:30 म्हणजे 3:30च्या टायमिंगला जर अशी माती तुम्हाला गोमातेच्या पायाखालची जर माती कुठे उद्या सापडली ना तर तुम्ही नक्की ती आणून एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. अगदी चिमूटभर माती तुम्हाला घेऊन यायची आहे. पण ती मातीचा एवढा प्रभावशाली उपाय आहे ना, 33 कोटी देवी देवता त्या मातीमध्ये वसलेले असतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये आलेला असतो. त्यामुळे माता राणी तुमच्या घरी हमखास येत असते आणि तिची कृपा अगदी चहूबाजूनी तुमच्यावरती होत असते. तुम्हाला घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही किंवा तुमचं जे काही दुःख आहे, दरिद्रता आहे, सारं संकट तुमचं निघून जाणार आहे. एवढा प्रभावशाली हा उपाय आहे. पण प्रत्येक उपाय आपण करत असतो आपल्याला फळ यावं अशी ही अपेक्षा असते. पण आपल्या पापांचं काय? ते पाप जेव्हा आपलं नष्ट होत असतं किंवा पाप आपलं जात असतं तेव्हाच आपल्याला फळ भेटणार असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला दानधर्म करायचा आहे. तुम्हाला तुमच्या पितरांसाठी दक्षिण दिशेला मुख करून एक दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ अर्पण करायचे असतात. जेव्हा तुमचं पापातून मुक्तता होणार आहे किंवा तुम्हाला जे काही तुम्ही जीवनामध्ये जे काही वाईट काम केलेलं आहे त्याची तुम्हाला मुक्तता होणार आहे, तेव्हाच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी ह्या पटकन घडून येत असतात. त्यामुळे आपण माणूस आहोत, माणसाच्या हातून चूक ही होत असते. विनाकारण कोणाला काही बोललं असेल किंवा आपल्या हातून काहीही पाप झालं असेल तर त्याची आपल्याला मुक्तता करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी लोक बघा कुंभमेळाव्यात जाऊन गंगा स्नान करत असतात. का तर जोपर्यंत आपल्या पापांची मुक्तता होत नाही तोपर्यंत ह्या जे काही सारे उपाय आहेत ते आपल्यावरती जास्त प्रभावशाली दाखवणार नाहीत किंवा कमी प्रमाणात आपल्यावर प्रभाव दाखवणार किंवा खूप लेट त्याचा प्रभाव आपल्यावरती दिसत असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या हातून चुका होत असतात. त्यामुळे तुम्ही पापांपासून पहिल्यांदा मुक्तता करायला हवी. तर तुम्हाला नदीमध्ये स्नान करणं एवढंच आहे का? तर नाही आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलचे 2-3 थेंब टाकून तुम्ही अंघोळ करू शकता. कोणाला दानधर्म करून देखील तुम्ही पापांपासून मुक्तता करू शकता. जेव्हा पितृपंधरवडा चालू असतो तेव्हासुद्धा तुम्हाला खूप चांगला तो असतो की तुमचं पापांपासून मुक्तता होण्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता. कोणाला अन्नदान केल्याने सुद्धा तुमचं खूप मोठं पापातून मुक्तता होत असते किंवा त्याचं प्रायचित्त म्हणून तुम्ही एखाद्या गरिबाला वस्त्र दान करू शकता किंवा आपल्या पितरांची काही जी पूजा असेल, पाठ असेल ती करू शकता. ह्या सगळे उपाय शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ते बिना खर्चिक उपाय आहेत.